1000 रुपये ऐकून टेन्शन आलंय फुल. यो कलेट ना किती रुपये तो? 2000 रुपये जोडी. हलवा गतीला 700चा एक, 200चा यो वाटा 150ला भेटल. 1000ची जोडी. 300ला वाटा का? 50 रुपयाला वाटा मांदेल्यांचा. 200ची सगळी ना. सुरमई तोडली. सुरमई कशी दिली आहे? त्या बघा कती निवट्या किलशी आहे तोडून ठेवली. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं फ्रेंड हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं फ्रेंड ब्लॉग मध्ये. खूप दिवसानंतर आज आम्ही चाललो फिश मार्केट बघायला. मस्त शुक्रवार पण आहे. आपल्या इच्छा झाली काहीतरी बाव खावायची. आई पण बोलली बोलतं काहीतरी खावायला घेऊन यायचा बाव. तर माझा मत होता का मटण आणतंय, बट मम्मी मटण नाही खाय. त्यामुळे बाव बघायला चाललो ना मी आता. कोणता जवळपास फिश मार्केट बघतून. आणि मला तरी वाटतं उलव्यामध्ये फिश मार्केट असेल चालू, तर अशी मस्त भेटतं. तर बघू चला उलव्यामधला एक्सप्लोर करू आज. मग काय खावायचं आहे तुला? बोंबील. मग काय म्हणजे पूर्ण फिश मार्केट मध्ये काय काय आहे ते बरं बघू. उलव्यामध्ये आली काय भाव भेटतंय काय नाही ते तुम्हाला पण समजेल. मग उलव्यामध्ये आज लागला नसल, कारण आमच्या गावातून एकविरेची पालखी गेलती. आणि त्यासोबत मला पक्क्या कमेंट येतात का मम्मीची रेसिपी नाही दाखवत आजकाल तू. बघूया काहीतरी युनिक. तुम्ही कमेंट करा का काय बघायला आवडेल तुम्हाला, मग त्याप्रमाणे काहीतरी बनवू शकतो आम्ही. काय मम्मी तुम्ही सांगा तुम्हाला काय बघायला आवडेल, त्याप्रमाणे करायला मोकळा. तो आता रिलायन्सच्या समोरच आपला फिश मार्केट लागलेलं असतं, बट आज हाय का नाही बघूया. हाय वाटतं मम्मी. हा नाही आहे, बंद आहे बघ, डायरेक्ट बंद आहे. उलव्याचा फिश मार्केट तर बंद आहे. मम्मी बोलतं गव्हाणला चल मग जाऊन बघू. सो आता गव्हाणूच जवळपास आहे आपले, तर गव्हाणला जातून मी ना मम्मी बघू काय भेटते त्या गेल्यावर. हा एकदम रॅन्डम ब्लॉग आहे आणि या साईडचा अजून पुढे एक्सप्लोर करायचा आपल्याला. त्याचा पार्ट 2 लवकरच करील मी. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय फूड ब्लॉग बघायचा असेल तुम्हाला, द्रोणागिरीचा एक करायचा आहे. अजून कोणती लोकेशन असेल तुमच्या मनात तर पटपट सांगा, ते ठिकाणी जाऊन आपण एक्सप्लोर करू. बट काय विषय माहितीये का, आज ब्लॉग शूट करतोय, शुक्रवार आहे. रविवारी आम्ही चाललो बाहेर म्हणजे डायरेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर निघतो ना बाहेर बोलल्यावर. सो आता महाराष्ट्राच्या बाहेर जावाची वेळ आली. अरे बरं की फिरतच तरी गती, जवळ पैसे खपत नाही ना किशांचं, तवर फिरत राहा. हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल सोबत पुन्हा एकदा 30 दशक तोच दरारा. आणि माझ्या सोबत कोणतरी असेल जो लास्ट टाइम पण होता. तर चला मजा येणार आहे, तुम्हाला पण बघायला मजा येईल. तुम्ही गेस करा काय जाणार असेल आणि कोण असेल सोबत. म्हणून फिरायला जावाच्या आधी मी खाऊन घेतो. हरीश दादा त्याचा सोय करतं काही ना काही बावाची. बट आता बाव खावायची इच्छा झालेली आहे दिवसानंतर, काहीतरी तगडाच आणायला लागेल. तर गव्हाणला पक्की लोक आली, मच्छीला वाटतं आयुष्यपत पब्लिक आली फुल. चला आपल्याला काय भेटतंय बघू. फायनली गव्हाणला आलो आता. यो कलेट ना किती रुपये तो? 2000 रुपये जोडी. किडनी काल लागल वाटतं. आवरा घे चल. किती रुपये किलो? करंजाला 200. मग काय 2000 रुपये किलो आहे का? मग आता तू कधी देशील ओळखी? याचा न खावाला पैसे नाही. 2000 रुपयाचा कोण खाईल सांगा? एकटाच खावाला. हलवा का तिला 700चा एक. काय बाबा कसं आहे? रोज बघता ना आपल्या. मच्छी महाग झाली का गव्हाणला? हा लय महाग आहे. महाग आहे का सध्या मच्छी? भाव वाढलाय बोलतं. तो आता कोलब्या तुम्ही बघू शकता. या कोलब्या कशा? 200चा यो वाटा 150ला भेटल. ही मोठी कोलबी का तिला 200ला. यो अख्खा वाटा ना अख्खा 400ला. यो मधींची भाग केलेला आहे. 800 रुपये किलो आहे यो. आणि ही छोटी छोटी पापलेट 400ची 5. ओके मग मी हलवा घेवायचा आहे म्हणा. अर्धा देता का शेपटीच फक्त एक तलापुरती? हा यो बघ आहे बघ बारका घेता काहीच खर्चा करायचा यात. ही मोठी पापलेट कशी दिली मग? 1000ची जोडी. लई महाग झालंय ना मच्छी. पक्की थंडीच्या मावरा महाग. काय थंडी वारा सुटलाय त्याच्यामुळे मावरा महाग झालाय बोलतं. नाही भांडण होईल भांडण. कोलिम कैसा दिला? कोलिम 50ला.
मोबाईल नाही, कोलिम कैसा दिला सांग. 50 रुपये वाटा आहे का यो छोटूसा. 50 रुपये वाटा गाईस कोलमाचा. आणि मांदेली 50 रुपयाचा वाटा. काय आहे मांदेल्यांचा वाटा यो बघा, 50 रुपयाला वाटा मांदेल्यांचा. आता तुम्ही या बघू शकता टायगर प्रॉन्स कितीला यो. 200 का. 200 रुपये वाटा. लई काही ना काही घेऊ शकते मी, पण एकटा कैसा खाणार नाही ना तवरा. आता आयवनी काही दिला आपल्याला तर ठीक आहे. नाही का, कोण नाही का तुझा. रागवलीस काय माझ्यावर. तुम्ही यो बघू शकता राणी मासा. राणी माशाचा वाटा कैसा दिला. 200ला 4. ओके. आणि वागठ्या, ओल्या वागठ्या 100च्या 4. मस्त. आयोकर भाव सस्ता आहे बाकीच्यांप्रमाणे. कली लावते तुमच्यानं. सुकी मच्छी पण आहे काय या. सुकी मच्छी पण पाहिजे असेल तर तुम्हाला आहे. हे बघा भाव पक्का माग झालाय तर इच्छा उडली माझी खावाची. भूक लागलेली डायरेक्ट परत पोट भरला माझा. सो आता तुम्ही आहे माकल्या बघू शकता. माकल्या कशा दिल्या. 300ला वाटा का यो. अर्धा वाटा. हां 300ला, म्हणजे 300ला 3 येतील आणि या 400ला. मस्त आहे. कमी 250ला पण देतील. फक्त मना का पब्लिकला पण. कोणी आला तरी, कोणी आला तरी. याचा काय भाव. 700ला 1. 600ला भेटल. बट काय विषय माहिती आहे का, खराच मावरा महाग झालाय. थोडासा वारा बिरा सुटलाय, थंडीचे मुलं मावरा महाग झालाय थोडासा. सकाळचे जास्त मार्केट भरलेलं असतंय ना. आज कमी आहे. ओके. अर्धा मार्केट फिरलाय आज. मार्केट थोडा कमी भरलाय. चिपरी कशी दिली. 200ची सगळी ना. 60 बाय. पण आज काहीतरी अलग खावायचं आहे. पण अलग कळत नाही. अयो काहीतरी अलग दे. पिक्चर बनवायला आलो. पिक्चर बाहेर देशात जाईल आता. सुरमई तोडली. सुरमई कशी दिली आहे. 700ची का. 700ची सुरमई. ओके. आया आपल्याला जिवंत निवठ्या बघायला भेटतील. कशा दिल्या या. किलो वाय 250 रुपये किलो. काय कोर म्हणजे 24. 24ला काय बोलतात. नाही कोर का. कोर का पोर. 2 डझन म्हणजे कोर. आज मला पहिल्यांदा समजला. 24 निवठे आपल्याला 250 रुपयामध्ये भेटतील. एक अजून टाक ना. 10 रुपयाला एक होईल. गणित हिसाब 25 टाक. हा तुझी व्हिडिओ घेऊ नको ना. अयो बोलायला आवरी चांगली आहे ना. मन भरून आला माझा. यो 1000 रुपयाला आहे ना आपला. 800ला भेटेल आपल्याला. बघू शकताय तुम्ही. मना या निवठ्या बघूनच मजा आली काय. वल्ला टप. हा या बघा. या बघा का निवठ्या पूर्ण जिवंत. एक नंबर. फायनली काहीतरी घेतलाय. निवठ्या घेतल्या. निवठ्या मना तर जास्त पटत नाही, पण तळलेल्या निवठ्या खावायला जी मजा आहे. आणि एकदम ताज्या ताज्या. तुम्ही बघू शकता. उडतान डायरेक्ट उडतान. आईसाठी घेतल्याने. हा मम्मी एक नंबर. निवठ्या घेतल्यान अर्धा डझन नाही 1 डझन. 1 डझन घेतल्यान 120 रुपयाच्या. 130 घे चल. हा काय बोलतं 100 काय. ठीक आहे. उडली आता. शोधाला कोण जाईल. या निवठ्या घेतल्या. हे साईडला आली का. त्या धावतंय काय दिसत नाही. हा हा ही आहे. आता हिला मी पकडणार. भेटली. आयो नाही भेटली. हा टाकली. चला निवठ्या घेतल्या जिवंत. फायनली काहीतरी भेटलाय चांगला. तुम्ही बघू शकता किलशी आहे तोडून ठेवली. 100 रुपये एक पीस. काय 100 रुपये एक पीस. 100ला पाकट तोडून ठेवलाय. एक पीस. एक पीस ना. एक पीस 100ला. या 100च्या 3 शिंगाल्या आणि 50ला वाटा. किलशी बघा तुम्ही मस्त आहे. एकदम ताजी ताजी. आता तोडली बोलतं. 3-4 फुटाची होती बोलतं. 100 रुपये एक पीस. मी का खाला नाही या. हा खालास तुम्ही. कावऱ्यांचा वाटा कैसा. हा 50 रुपये. हो हो. यो वरा कैसा आहे. वरा 250 रुपये एक. 200ला देईल बोलतं. 900 रुपये एक रू आहे. हां ताजा एकदम प्रॉपर. गलाला गुतलेला आहे ना. ओके. मस्त आहे. मस्त आहे तुमचा भाव. मस्त आवडला.
पण घेवाचा तर काही नाही हा, या व्हिडिओ करायला जाताव काय फक्त तुम्ही घ्या काहीतरी घ्या. निवट्या घेतल्या ना आता आम्ही अयोध्या जवळची एकदम उरतान निवट्या एकदम यकृत करत मस्त आहे पण आवरामाना करत नाही उद्या उपास. 1000 रुपये ऐकून टेन्शन आलंय फुल. हा आपला ऐसाच काय. आणि यो पापलेटांचा कैसा वाटा आहे 400 रुपये 3 का. आणि सुरमय 500 रुपये 400 रुपयाला भेटेल. एकटा खाणार नाही ना मी तवरी मम्मीला उपास आहे शुक्रवार. ही गावठी अंडी पुण्यात ना कतीला अंडा एक 50ला 3 20 रुपयाला एक. आयो नाही व्हिडिओ करते फोटो नाही कर व्हिडिओ करताय सुका जाऊला देते तलाला बोलतं नको चाल नाही उद्या चाललोय मी बाहेर. आईस नाही काय का घेऊच नंतर येईल मी तुझ्या जवळची घेवाला. मस्त कैसा आहे तो 100चा 4 वाटा 200 रुपये किलो. ओके मस्त. आणि गावठी अंडी 200 रुपये डझन. ओके माझा व्हिडिओ बघतं का. नाव काय माझा सोम नाही का. काढक रे काढक. चल बाबू थँक्यू बघत राहा व्हिडिओ. येस मार्केट आज कमी आहे त्यामुळे थोडासाच एक्सप्लोर केला म्हणजे दौरा होता दौरा. मच्छीचा रेट तुम्हाला समजला असेल पक्का आहे म्हणून आता उद्या परवा पण चेंज होऊ शकतं. मच्छीचा रेट ऐसाच असतं आज जास्त आहे उद्या कमी ऐसा. सो आम्ही फक्त निवट्या घेतल्या बाकी मी मटण आणीन म्हणा. येस फायनली मच्छीशी घरा आलो मी. अरे मच्छी आणली मच्छी काय आणलं असेल. हे आमच्या घराने ही बनकस चालूच असते रे नुसती बनकस काही नाही त्यांना आवाज नाही काही नाही. जपानचा मार्केट लागलेला असतं व्हिएतनाम नाही तर जपानचा नुसती बनकस आवाज कला पाहिजे ह्यो. आता बघ किती शांतता झाली. तुझ्यासाठी मी नाही आणल्या निवठ्या बस अख्खा मार्केट फिरून फक्त निवठ्या आणल्या. मटण पण आणलंय राम दे बरं काय निवठ्या का ती खावाच्या. बाकी असं काही वाटलं नाही. लई माग मच्छी 1000 रुपये आऊसा पापलेट काय तो हलवा ना. आवरा माग होण्याचं कारण पण आहे त्याच्या माग पैसा मेहनत आहे त्यांची तवरी आणि हल्ली वारा बिरा सुटलाय ना मावरा कमी येते. ब्लॉग एंड करूया आता. असा एकदम रॅन्डम ब्लॉग होता यो दिनचर्या आपण नाही एकदम रॅन्डम ब्लॉग. जाऊन बरं मच्छी मार्केट एक्सप्लोर करू आणि तुम्हाला पण समजलं असेल हल्ली रेट काय गावन फिश मार्केटला. आमचा असा प्लॅन नव्हता का हेच फिश मार्केटला जायचं आहे. पहिला उलव्यानच जाणार होतो मच्छी आणायला बट नव्हती त्या मच्छी तर गव्हाणला गेलो आणि तुम्हाला बघायला भेटला असेल पूर्ण ब्लॉग. सो ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.